सर्वांना नमस्कार. माझे नाव जयेश विजय पाटील. आज 21 जानेवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला भाषण बोलून दाखवणार आहे, ते तुम्ही ऐकावे. स्वामी विवेकानंद हे महान तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म 21 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. श्रीरामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे आयोजित विश्वधर्म परिषदेत भाषण करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांनी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यांची स्थापना केली. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. अखेर 4 जुलै 1902 मध्ये त्यांनी बेलूर मठात अखेरचा श्वास घेतला. त्यांचे आदर्श विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझे नाव जयेश विजय पाटील. आज 21 जानेवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला भाषण बोलून दाखवणार आहे, ते तुम्ही ऐकावे. स्वामी विवेकानंद हे महान तत्त्वज्ञ होते. त्यांचा जन्म 21 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त होते. त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त व आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. श्रीरामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु होते. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे आयोजित विश्वधर्म परिषदेत भाषण करताच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांनी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यांची स्थापना केली. त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. अखेर 4 जुलै 1902 मध्ये त्यांनी बेलूर मठात अखेरचा श्वास घेतला. त्यांचे आदर्श विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात. धन्यवाद.